रुक्मिणीचं पाची पकवानाचा भोजनाचा त्याग करून कृष्णाने बहिणीच्या हातचं बळीण खायला ग्रहण केले, खरकट पान. आणि संकटात द्रौपदीने कृष्णाचा दावा केला. बहीण भावाचं नातं किती पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, कळलं का? म्हणून बहिणीला मुलीला भाऊ पाहिजे. कशासाठी बोलतो कळलं का? भाजीशिवाय निवेद्य नाही. पण निवेद्य कसा दाखवायचा? भातावर वर नाही वाढायचं, भातावर तूप नाही वाढायचं, वाट्या करायच्या. केळीच्या पानावर निवेद्य असतो, कळलं का? निवेद्य कशावर? केळीच्या पानावर. आणि पात्र असलं भांड्यामध्ये केळीचं पान ठेवायचं आणि केळीच्या पानावर वाट्या मांडायच्या. तुपाची वाटी वेगळी, भाताची वेगळी, भाताच्या वेगळी, पुरणाच्या पोळ्या 7 पोळ्या सांगण्याचं कारण. 7 पोळ्या. लोक अंधश्रद्धेने काय काढले, एका पोळीवर भागवतात, एका ताटात भागवतात. एका ताटात कधी जेवायचं नाही. पती पत्नी एका ताटात जेवायचं नाही, मुलांना ताटात घेऊन जेवायचं नाही. पतीचा प्रसाद. मी का बोलतो काय निघाल हे जेवायच्यात माझ्यात पुरी नाही जेवण नाही. मुलींची गोष्ट वेगळी, त्यांना माफ येते. लक्षात आलं का? पती पत्नी एका ताटात नाही. आम्ही नाही जेवलो अजूनपर्यंत. लग्नात सुद्धा नाही जेवलो ताटात. सांगण्याचं कारण मी का बोलतो, दोष लागतो बाई, कळलं का? पती हा परमेश्वर आहे. आपलं गोष्ट पतीला घालायचं का, देवाला घालायचं का? कळलं का? मी कशासाठी बोलतो? पार्वतीने कुमारी अवस्थेत हरतालिका व्रत केलं, शिव भगवान हाच पती मिळावा म्हणून, कळलं का? देवानी परीक्षा पाहिली कुमारीची, पार्वतीची. कोणाला द्यायची होती? विष्णूंनी मदत केली. पण पार्वतीचा निश्चय, कुमारीचा निश्चय होता शिव भगवानच पती प्राप्त करेल. कैलासाचा शिव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तयाचे पायी माझे दंडवत आपण घडवा आणि प्रीत जडून आम्ही. प्रीती, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, एकनिष्ठ भाव जागृतीला मत आहे. निष्कलंक प्रेम, प्रेमाची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती. देवाला प्रेम लागतं भक्ताचं. पती पत्नीमध्ये एकमेकाचा प्रेम हे पवित्र नातं आहे. पण प्रेमाचा कलंक लावू नये, विश्वासघात कोणी कोणाचा करू नये. पती पत्नी कोणाचाही विश्वासघात करू नये. एकनिष्ठ राहावं. अप्सरा मिळतील, अंडाट मिळतील, पण कधीच मन जाता कामा नाही. काय बोलतो मी, कळलं का? माझा विषय नाही तो. पण कधीच मनातून हृदयातच पती प्रेम पाहिजे आणि पत्नी प्रेम पाहिजे. कलंकित नाही होऊ द्यायचं आणि डाग नाही लागू द्यायचा. आपल्या वचनाला, आपल्या विश्वासाला, आपल्या कर्तबगारीला आणि आपल्या प्रामाणिकपणाला कलंक नाही लागू द्यायचा. असं दोघांनी एकमेकाशी वागावं, एक विचारणे राहावं, एक निष्ठ बनावं, एक वचनी, एक बाणी, एक निष्ठा पाहिजे. पतिनिष्ठा, पत्नीनिष्ठा, धर्मनिष्ठा, धर्मशील असतं. देवाला काहीच लागत नाही, कधीच कमी पडणार नाही. वाक्य लक्षात ठेवायचं. आशीर्वाद आहे, ब्राह्मणाचा आशीर्वाद आहे. प्रसन्न मनाने आशीर्वाद देतो. महालक्ष्मी कल्याण करते आणि चमत्कारच दाखवते. चमत्काराचा नमस्कारच करावा लागेल. अनुभव आल्यावर, आज आनंद, अनुभव आल्यावर आनंद किती वाढेल, भाग्य किती वाढेल. मूर्तावर बसवीत जा. महालक्ष्मीचा मूर्ती आहे, गणपतीचा मूर्ती आहे, मूर्तीवर पूजा झाली. आता इथून पुढे जे बसवतील ना, हे दोष लागतील यांना. रात्रीचं वनस्पतीला शिवायचं नाही, कधी फुलांना शिवायचं नाही. आणि फुलं कोणते? कीड लागलेले फुलं. अरे आपले कर्म पवित्र पाहिजे. फुल कोणतं? मनाचं फूल. म्हणा वगैरे अर्पण ईश्वरा पुनरूपी संसारा येणे नाही. म्हणे सेवंती अर्पणे ऋषिकेशी पुनरूपी जन्मच येणे नाही. म्हणे तुळशी अर्पणे ऋषिकेशी पुनरूपी संस्कृती येणे नाही. तुका म्हणे आयसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठाची. आपण आपल्या अंतःकरणात वास कोणाचा पाहिजे? लक्ष्मीनारायणाचा. पती पत्नी लक्ष्मीनारायण आहेत, शिव पार्वती आहेत. वाक्य लक्षात ठेवायचं. अन्नपूर्णे सदापूर्णे
शंकर प्राणवल्लभे प्राणवल्लभ प्राणप्रिय पती वाटावा प्राणप्रिय पत्नी वाटावी. अन्नपूर्णा कोण आहे? पार्वती बरं का. अन्नपूर्णा मुलीला का देतात? पार्वती, शिव पार्वती, लक्ष्मीनारायणाचा जोडा. अन्नपूर्णा देवी घरात पाहिजे. आणि पवित्र नामस्मरणात स्वयंपाक करायचा ना, पवित्र नामस्मरणात ग्रहण करायचं आहे. रात्री भगवंताचं चिंतन करून झोपायचे. भगवंताचं उठल्याबरोबर चिंतन करायचे. वाईट स्वप्न कधीच पडणार नाही, भीती कधीच वाटणार नाही, दुःख कधीच होणार नाही आणि वाईट बुद्धी कधी सुचणार नाही. सद्बुद्धीच सुचत. सकाळचं लवकर उठत जा, आरोग्य चांगलं राहतं. व्यायाम करीत जा, घरच्या घरी का होईल. आणि सूर्यास्तानंतर बाहेर पडायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि लवकर यायचा. हो. संध्याकाळी 7च्या पुढं जेवण झालं अजिबात बाहेर जायचं. ते मित्र बाहेरचे बाहेरच. रात्रीचा प्रवास करायचा नाही, फिरायचं नाही. आणि एक विचार ठेवायचा, कधी लक्षात ठेवा. सणावाराला गोष्ट वेगळी. अन्न पवित्र खायचं, शिळं अन्न खायचं नाही. राक्षस खातात. गिधाड काय खातात? गिधाड खातं का रात्रीचं? पक्षी जातात का खायला? कष्ट करायला जातात का? हिंडतात का पक्षी रात्रीचे? कुठं असतात? घरट्यात. मग आपण कुठं असावं? घरात. आणि मुलांनी कुठं असावं? आईवडिलांच्या कुठे. आणि मुलं आहे का ताब्यात? मुलं आईवडिलांच्या हातावर तुरी देऊन जातात. काय सांगते? ऐकतात कोणाचे? लाबाड मित्रांचे. मुलींवर चांगले संस्कार कर. बाहेर जास्ती पडू नको देऊ. शिक्षणासाठी बाहेर पडायला लागतं. घरातले आईवडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत. न पुसणारे संस्कार म्हणजे आईची. आई मुलांना घडवते आणि सगळ्यासाठी कष्ट घेते. म्हणून तिच्याशी गोडपणा. फार मोठी उपकारिता आईची, नंतर वडिलाची, नंतर गुरुची. एका जन्माचे आई वडील धनी, पण अनंत जन्माचे सद्गुरू धनी. जन्मोजन्मीची पुण्याई लागते सद्गुरू, सिद्धयोगी पुरुष सद्गुरू लाभायला. आणि ब्राह्मण गुरु मिळायला जन्मोजन्मीची तपश्चर्या लागते. माहिती आहे का? आपल्याला कोण मिळाले? आपले गुरु कोण? आपला धर्म कोणता? आणि बोलतंय कोण? सांगतंय कोण? जिव्हाळा कोणाचा आहे? कोणाबद्दल जिव्हाळा आहे? आणि कोणाला आपला जिव्हाळा कोणाला आहे? आणि कोण बोलते आपल्यासमोर आहे? कोण सांगतंय काय? आणि सांगणाराचा फायदा काय? फायदा कोणाचा आहे? हित कोणाचं आहे? आपली नुकसान जर होत असेल तर ऐकू नये, आचरणात आणू नये आणि अजिबात ऐकू नये. आपल्या हिताचं असेल तेच घ्यायचं, चांगलं असेल तेच घ्यायचं, वाईट असेल मला परत देऊन टाकायचं. चूक बोल देणे घेणे, चुकीचं बोलणं माझ्या वाणीतून बाहेर पडलं असेल तर मी माफी मागतो, जाहीर माफी मागतो. बस. रावणाचा गर्व टिकला नाही, माझं काय टिकणार आहे? माझं काय? फक्त आपुलकीने माझं म्हणून. माझे आहेत, माझा गुरुपुत्र आहे, माझ्या नाते. उपकार नाही करीत, कर्तव्य या बुद्धीने बोलतो बरं का. फक्त जिव्हाळीने तळमळीने बोलतो आणि हिताचं बोलतो, कोणाच्या नुकसानीचं बोलत नाही. आनंदाने राहा, आनंदाने संसार करा. नामस्मरण चुकू नका. नामात परमेश्वरी. परमेश्वरात जेवढी सामर्थ्य नाही तेवढं त्याच्या नामात. लंका कशावर टाका? नामाचं सामर्थ्य काय? हनुमंतांनी काय केलं? अंजनीने काय केलं? हनुमंतराय कोणाच्या पोटी? अंजनीच्या पोटी. अंजनीने काय केलं? सूर्यनारायणाची तपश्चर्या केली, नामस्मरण केलं. दगड कोणाच्या जीवावर तरले? रामाने समुद्रात दगड टाकले, तरले नाहीत. हनुमंतानी मागं कुणी पाहिलं? रामाने. दगड कोण टाकीत होतं? राम दगड टाकीत होते समुद्रात आणि हनुमंतानी मागून पाहिलं. रामाला लाज वाटायला लागली. भक्तांनी
नामस्मरणाने सेतू बांधला, समुद्रात रामनामाचा सेतू बांधला. दगड तरले रामनामाने, रामाचे दगड समुद्रात पडले. भक्तांनी पाहिलं. सामर्थ्य कशात आहे? भगवंताच्या नामस्मरणात, नामचिंतनामध्ये. देवापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. नामाने नाम सद्गुरूपासून नाम घ्या जाणोनी नाना काय. सद्गुरूंजवळ सद्गुरुमुखाने नामस्मरणच घ्यावं लागतं, मंत्रच घ्यावा लागतो. आणि गुरुमुखाने मिळालेल्या मंत्राचं नाम जपच करावं लागतं, चिंतनच करावं लागतं. नामस्मरण करणं म्हणजे मोक्षप्राप्ती, जीवनमुक्तीच्या जन्मामरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. कर्माची फेरी चुकतात. जगण्या काळात 7 सप्तपदी असतील, लाजाऊम असतो, कन्यादान असतं, 7 फेरे कोणचे? जन्मामरणाची. आता फिरतात, घराघर फिरतात. नवरा नवरीला फिरतो आणि नवरी नवऱ्याला फिरविती आणि कुठेही फिरतात. हे मुक्तच नाही ना. आईबापांच्या दृष्टीने मुक्त होतात, सासू सासऱ्यातून मुक्त होतात, समाजातून मुक्त होतात. माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर. हे काय मुक्त आहेत का? हे फेऱ्यातून सुटतील का? हे वासनेच्या फेऱ्यात गुंतलेत. हे बुद्ध बनतील. आणि खरं प्रेम आहे ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे, मी माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे प्रेम आहे ना, मग का बळी घेतात, का जीव घेतात, का हत्या करतात, का दुःख देतात, का मारहाण करतात? प्रेम आहे ना. का जीवाला मुकतात, का फाशी घेतात, विषप्रयोग करतात, बळी घेतात, का दुःख देतात? प्रेम आहे ना. जीव लावा ना मग. काय वडिलाला दुःख देतात, का सासू सासऱ्याला दुःख देतात? प्रेम आहे ना. मालक आहे ना. सासूने जन्म दिला म्हणून मालक मिळाला. मग जीव कोणाला लावायला पाहिजे? कृपा कोणाची? आई म्हणा सासूला. कशाला भांडण करायचं, कशाला दुःख द्यायचं? आपली आई वडिलाची आशीर्वाद मिळतील. सासू सासऱ्याला, पतीला जीव लावल्यावर सासूची काय ताकद आहे बोलायची? गोड बोलणे, गोड राहणे, सगळ्याशी गोड बोलायचं. आई वडिलाचे आशीर्वाद मिळतील. आई वडिलांना किंमत राहील. मुलीकडे जावं, जावयाकडे जावं. जावायला तो खावल्यावर जावं येईल का परत? आणि मुलीला सुख देईल का? मग पालखी टांगेल का? वाक्य लक्षात घ्या. सगळ्याचा विषय बरं का, वैयक्तिक कोणाला बोलणं नाही. पण जावायचा अपमान करू नये, मुलीचा स्वाभिमान दुखू नये, मुलीला दुःख देऊ नये. अरे जावाई म्हणजे मुलगा असतो. आपली मुलगी कोणाच्या ताब्यात जवळ ठेवायची वस्तू आहे का? काचेचं भांडं. आपल्या मुलीला जो सुख देतो त्याला जीव लावा. जावाई म्हणजे मुलगा असतो. आणि जावाईच लागतो वर्ष श्राद्धाला, महिन्याच्या महिने खायला. जावाई नाही अंत्यविधीला आल्यावर मग आईबापाला काय किंमत राहील? हां, किंमत काय राहील? जावई आला नाही, मुलगी आली नाही, भांडण केल्यावर नाही, जावयाने पाहिलं ठेवलं मुलीला. मुलगी जावयाने आली, आईवडिलाची काय किंमत राहील समाजामध्ये, नातेसंबंधामध्ये? हे आईवडीलच खोडीचे, हे आहेच गुन्ह्याची. आलेच नसतील, कसे येतील? कशामुळं? नाही गेल्यावर, नाही आल्यावर, अपमान केल्यावर येईल का? मुलगी येईल का जावं येईल? मुलीला दुःख नाही, जावायला दुःख नाही. असं वागावं आईवडिलांनी. सगळ्याची प्रिय राहावं. विषय गण आहे बरं का. कळलं का? मोबाईल बंद आहे का? चालेल चालेल. म्हणून ती हे पूजी रिझलेन आत्मराजे वैराग्य सिद्धी द्यायचे. पसरा येतं या वैराग्य पाहिजे. माझा पतीचंच वचन पाळील. संतांचे पाय हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण दास कोणाचा वाग? सर्वस्वी अर्पण, सर्वस्व जीवन सर्वस्व अर्पण कोणाला केलं? पतिराजाला. पतीच्या कुळाला वरले, साजरं झाले, लग्न सोहळा संपन्न केला, विवाह सोहळा संपन्न केला आहे, कन्यादान केलेलं आहे. विवाहाचे प्रकार आहेत: आसुर विवाह, दैव विवाह, प्राजापत्य विवाह, ब्राह्मी विवाह, अग्निविवाह.
विवाहाचे 8 प्रकार असतात, धर्मशास्त्र सांगतं. वेदांनी सांगितलेले, धर्मशास्त्राने विवाह संस्कार 8 प्रकारे विवाह संपन्न होतो. विवाहाचे 8 प्रकार आहेत. ब्राह्मी विवाह, प्राजापत्य विवाह, कन्या चोरून नेणं, असुर विवाह, राक्षसी विवाह, पिशाच विवाह, दैव विवाह असावा, गंधर्व विवाह आई, ब्रह्मविवाह, सालंकृत कन्यादान. जावायचं कधी खाऊ नये, मुलीचं कधी खाऊ नये. आईवडिलांनी मुलीचं कन्यादान केल्यावर वर्षभर मुलीला पुत्ररत्न झाल्याशिवाय मुलीच्या घरी जेवण करू नये. माता पित्यांनी कन्यादान केलेलं असतं. पृथ्वीदान केल्याचं पुण्य आहे एक कन्यादान केल्यानंतर. पण जावायचं खाऊ नये, मुलीचं खाऊ नये. जोपर्यंत मुलीला मुलगा होत नाही तोपर्यंत आईवडिलांनी कन्येच्या सासरी कन्या गेल्यानंतर, कन्येच्या घरी सासरी मुलीच्या घरी गेल्यानंतर आईवडिलांनी जावायचं खाऊ नये, मुलीचं खाऊ नये. मुलीला दान करावं. बेडकाचा जन्म मिळतो आईवडिलांनी जर मुलीचं अन्नपाणी खाल्लं तर. मुलीला दान नाही केलं तर बेडकाचा जन्माला जावं लागतं. जंबूक डराव बेडकाचा जन्म प्राप्त होतो. प्रत्येक आईवडिलांनी काळजी घेतली पाहिजे. कन्यादान, सालंकृत कन्यादान सर्व मुलीच्या पालकांनी खर्च करावा, जन्मदात्याने खर्च करावा. मुली जावायला दान करावं. अनेक प्रकारचे दान आहेत. जावायचं कधी खाऊ नये, फार मोठं पुण्य मिळतं. मुलीचं नाही खाल्लं, जावायचा प्रत्येक वेळेला जावई घरी आल्यावर सासरवाडीला जावई गेल्यानंतर जावयाला मोकळं कधी लावू नये, जावयाचा अपमान कधी करू नये. मान सन्मान करावा. आपली मुलीचा जीवन कोणावर अवलंबून आहे? जावई म्हणजे मुलगा असतो. दक्षराजाने शिवभगवंताचा अपमान केल्यावर हिमालयाची कन्या पार्वती शिवभगवंताचा अपमान केला. जावई बोलली नाहीत, राग धरला नाही. जावयानी सासू सासऱ्यांच्या बोलण्याचा राग धरू नये. सासरवाडीच्या बोलण्याचा सासू सासरे आईवडिलाप्रमाणे मानावं. सन्मान करावा. जावयानी कधी सासू सासऱ्यांना दुखवू नये. मान सन्मान करायचा आईवडिलाप्रमाणे. धर्मलक्ष्मीचे आईवडील आईवडिलाप्रमाणे असतात. राग धरायचा नाही. जावयाचा अपमान सासू सासऱ्यांनी करू नये. शंकराचा अपमान दक्षराजाने केला. पार्वती गेली नाही, जात नव्हती. शिवभगवंताच्या पर्वानी दक्षराजाने यज्ञ केला. हिमालयाची कन्या आईवडिलाच्या घरी जायला कसला मान सन्मान पाहिजे. पण आमंत्रणाशिवाय कन्याने आईवडिलाच्या घरी जाऊ नये, जावयाने जाऊ नये. आमंत्रण असावं, निमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. मान सन्मानात जावं, अपमानात जाऊ नये. जावयाचा मान सन्मान सासू सासऱ्यांनी ठेवला पाहिजे. कन्येचा मान सन्मान आईवडिलांनी ठेवला पाहिजे. नातं हे तुटत नसतं, तोडू नये. ओळखीने वागावं, नीतिधर्माने वागावं. जावयाचा मान सन्मान करायचा असतो. पार्वतीने पतीचा अपमान केला. आईवडिलांकडे दक्षराजाकडे हिमालयाची कन्या असून पार्वती असून आईवडिलांकडे अपमानित अवस्थेत गेली. यज्ञाचा विध्वंस झाला. पार्वतीने प्राणत्याग केला. पतीचा अपमान केला. अपमानात दिवस काढावे लागले. प्राणाला मुकावं लागलं. पण पती प्राप्त झालेल्या तपश्चर्याने हरतालिका व्रत केल्यामुळे शिवभगवान प्रसन्न झाले. स्त्री हट्ट, बाल हट्ट, गुरु हट्ट, पुत्र हट्ट, कन्या हट्ट पूर्वावा लागतो. स्त्री संशयी असते. स्त्रियांवर जास्ती विश्वास ठेवू नये. स्त्रींची बुद्धी ही कमकुवत असते, संभ्रमित असते, संशयी असते. संशय कधी घेऊ नये. आणि धर्मलक्ष्मीवर कधी संशय घेऊ नये. पण संशय गेला पाहिजे. विचारणे जातो, सन्मार्गाने जातो, नीतिधर्माने जातो. स्त्रीचा मान सन्मान करावा, पण संशयी दृष्टीने पाहू नये. स्त्री ही पवित्र आहे. स्त्री महिन्याला पवित्र होते, पुरुष नाही पवित्र होत. ब्रह्मतेचं पातक. जी स्त्री विटाळ कालवते
मासिक धर्माचा विठोळा कालावधी ते पतीला अन्न भोजन देते. स्त्री भ्रमिष्ठ होते, बुद्धिभ्रष्ट होते, जीवनाची अधोगती होते. पती हा परमेश्वर आहे, देव आहे. अग्नीला शिवू नये स्त्रीने. सरकारी खात्यात गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी व्यक्तींना स्त्री रजा असते, सरकारी रजा. तशी स्त्रीची 4 दिवसाची संसारातली रजा आहे, विश्रांतीचा काळ आहे. मनस्वास्थ्य, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य हे महत्त्वाचं असतं. हक्काची रजा, हक्काचा पगार 4 दिवसाचा, विश्रांतीचा काळ, मानसिक शांततेचा काळ. त्या काळात पतिपत्नीने पवित्र वागलं पाहिजे. रजस्वला झाली देखा बोलो नाही मौननिका, नाय कावे वेदनिका, मुखपुरुषा दाखवू नये. पत्नीने पतीचं मुख पाहायचं नाही, पतीचा संपर्क करायचा नाही, पतीचं सानिध्य करायचं नाही, पतीशी बोलू नये, वेदमंत्राचा जप करू नये, गुरुमंत्राचा जप करू नये. फक्त नामस्मरण मनातल्या मनात करायचं. स्त्रीचा देह अशुद्ध असतो, अपवित्र असतो. म्हणून पवित्र ही स्त्री होत असते. 4 दिवस हे स्त्रीची हक्काची रजा आहे. पवित्र नातं. 4 दिवसात वेदमंत्र ऐकायचं नाही, मंदिरात जायचं नाही, पतीला शिवायचं नाही, पतीचं भोजन बनवायचं नाही, अग्निदेवाला शिवायचं नाही, स्वयंपाक करायचा नाही, आयतं खायचं. आणि स्त्री पुरुषांनी संपर्क करायचा नाही, रिलेशन करायचं नाही. म्हणून देवाचंच नामस्मरण. रजस्वला झाल्या देखा बोलो नये मौननिका, नाय कावे वेदनिका, मुखपुरुषा दाखवू नये. ऐसे दिवस अवसरी व्रत आचारावे, ती येणारी शुद्ध होता ते अवसरी पुरुष मुख विलोकीचे. 4 दिवस झाल्यानंतर पतिराजाचंच मुख पाहायचं, दर्शन करायचं, त्याचंच ध्यान करायचं, त्याचंच तोंड पाहायचं, मग घरात जायचं. 4 दिवस बाजूलाच ठेवायचं. एका आसनावर, एका अंथरुणावर झोपू नये, निद्रा घेऊ नये, भोजन करू नये, संपर्क करू नये आणि सुख घेऊ नये, शारीरिक सुख घेऊ नये. 4 दिवसानंतर पतीचा मुख पाहूनच घरात जायचं, पतीचं चिंतन करायचं. पती नसता भवनी त्याचे स्मरण करावे. नयनी मनी सूर्यांना भमंडळ पाहुणी नयनी घरात जावे पतिव्रते. पतिव्रता धर्माचं आचरण धर्मशास्त्राने वेदाने सांगितलेले. पती जर घरात नसेल तर त्याचं चिंतन करायचं आणि सूर्यनारायणाचं दर्शन करून 4 दिवसानंतर पतीचं चिंतन करीत सूर्यनारायणाचं दर्शन करून घरात प्रवेश करायचा. स्वयंपाक पाणी. पती सेवेसाठी 4थ्या दिवशी शुद्ध होते आणि स्त्री शुद्ध ही 7 दिवसानंतर होते. धर्मकार्यासाठी, देवधर्म करण्यासाठी स्त्रीची शुद्धी, देहशुद्धी, रजस्वलीची शुद्धी, मासिक धर्माची शुद्धी 7 दिवसांनी होत असते. देवकार्य 7व्या दिवशी 7 दिवसांनी शरीराची देहशुद्धी होते, विचारशुद्धी, मनशुद्धी. मन हे अशुद्ध असतं, देह अशुद्ध असतो. म्हणून स्त्रीचं स्त्रीचं मासिक धर्माच्या स्त्रीचं आजचं भोजन करू नये, अपवित्र असतं. ब्रह्महत्येचं पातक भोगावं लागतं. ब्रह्महत्या असती स्त्रीची. म्हणून रजस्वला विटाळशी स्त्रीचं, मासिक धर्माच्या स्त्रीचं अन्न खाऊ नये. पुत्र जन्म झाल्यावर 30 दिवस विटाळ असतो आणि कन्यारत्न जन्माला आल्यानंतर 40 दिवस विटाळ असतो. जन्मदात्या माता पित्यांना 40 दिवसाचा विटाळ असतो कन्येचा जन्म, कन्यारत्न जन्माला आल्यानंतर. आणि पुत्ररत्न जन्माला आल्यानंतर 30 दिवसाचा विटाळ असतो. आणि 12व्या दिवशी, 5वेच्या दिवशी, 5वी आणि 6वी या दिवशी सटुबाईची पूजा करतात. सटवीची पूजा. दोन्ही दिवस सटुबाईचा मान, ब्रह्मलेख, आयुष्याचा लेख, कर्माचा लेख, लालाटीची अक्षर. सटुबाई 5वीला सटुबाईची पूजा, 6व्या दिवशी 2 दिवस सटुबाईची पूजा, मान सन्मान करावा लागतो. सटुबाई आयुष्याचं कर्मलेख लिहिण्यासाठी येत असते. आणि 12व्या दिवशी पुत्राचं नामकरण संस्कार करतात आणि कन्येचा 13व्या दिवशी नामकरण संस्कार करतात. पाळण्यात घालून नाव ठेवतात. प्रत्येक माणसाला 5 नाव आहेत. आईने ठेवलेले नाव, पित्याने ठेवलेले नाव, गुरुने ठेवलेलं नाव,
नातेवाईकांनी ठेवलेले नाम आणि जन्मकुंडलीचं नाव ते वेगळं असतं. गुरुचं नावाचा उल्लेख गुरुने जे नाव ठेवलं मुलाचं ते नाव सर्वात श्रेष्ठ. आईने नाव ठेवलं ते कुटुंबात श्रेष्ठ. आणि जन्मकुंडलीतलं नाव आयुष्यभर जन्मकुंडलीच्या नावानुसारच फलप्राप्ती होणार. भविष्य त्रिकालबाधित सत्य ठरणार. जन्मकुंडलीचं जन्म नक्षत्रावर जन्मतिथीवर तिथीवार नक्षत्र योगकरण यानुसार जन्मवेळेनुसार इष्टकाल घटीनुसार जन्मवेळेनुसार जे नाव येतं ते नावाप्रमाणेच भविष्य फलप्राप्ती होत असते. भविष्य कथन केले जाते. पहिले नाव आई, दुसरे नाव वडील, तिसरे नाव गुरु, तिसरे नाव नातेवाईक. मुलीचं लग्न झाल्यावर सासरी नाव बदलतं. तसं मुलाचं नाव आईवडिलांनी जे ठेवलं ते राहतं व्यवहारी शास्त्रामध्ये कागदोपत्री. पण गुरुजवळ गेल्यावर गुरुने नाव ठेवलं ते महत्त्वाचे. त्याने मुक्ती मिळते, मोक्षप्राप्ती मिळते, ब्रह्मलोकाची सत्यलोकाची प्राप्ती होते. गुरुचं नाव वेगळं. लोकनाथ तीर्थ स्वामींचे पूर्वाश्रमीचं नाव 1008 योगीराज सिद्धयोगी शिव अवतारी महाकालीचे उपासक. बंगाल जिल्ह्याची राजधानी ढाकेश्वरी, बंगालची राजधानी ढाकेश्वरीचे कुलोत्पन्न देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज. महाकालीचे उपासक लोकनाथ तीर्थ स्वामींचे जन्मतारीख 12 वैशाख शुद्ध द्वादशी रविवार 8 मे 1892 जन्मतारीख आणि जन्मवेळ सकाळी 10:30 वाजता. बंगाल जन्मस्थान बंगाल. पूर्वाश्रमीचं नाव योगेशचंद्र चक्रवर्ती देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आणि महाकालीचे उपासक कुलोत्पन्न महाकाली उपासक. महाकालीची कृपा महाकाली भक्त ब्राह्मण कुटुंब. आईवडिलाच्या सेवेचं तपश्चर्येचं फल म्हणजे योगेशचंद्र चक्रवर्ती आणि 1008 आचार्य धर्मगुरू सिद्धयोगी शांभवी दीक्षा वेद दीक्षा देणारे शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार. मातेचं किती पुण्य उपयोगाला येत असतं मुलामुलींच्या कन्यापुत्रासाठी. मातेचं पुण्य, आईवडिलाचं पुण्य, कुळाचं पुण्य, घराण्याचं पुण्य, मातृकुळ पितृकुळ सप्तकुळाचा उद्धार स्त्री करीत असते. 42 कुळांचा उद्धार स्त्री करीत असते. आई कशी असावी, वडील कसे असावेत, कुळातले कुटुंबातले संस्कार कसे असावेत. महाकालीचे उपासक लोकनाथ तीर्थस्वामी योगेशचंद्र चक्रवर्ती. पूर्वाश्रमीचे नाव योगेशचंद्र चक्रवर्ती. महाकाली उपासक महाकाली कुलपरंपरेने पुजारी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण बालब्रह्मचारी. 8 मे 1892 इसवी सन 1892 रविवार वैशाख शुद्ध द्वादशी रविवारी सकाळी 10:30 वाजता 1008 योगीराज सिद्धयोगी शिवयोगी सिद्धयोगी गुरुकुल सम्राट योगेशचंद्र चक्रवर्ती लोकनाथ तीर्थ स्वामींचा जन्मकाळ सकाळी 10:30 वाजताचा आहे. आणि ब्रह्मनिर्वाण 9 फेब्रुवारी 1955 साल. माघ महिना कृष्ण पक्ष वद्य पक्ष तृतीयेच्या दिवशी माघ कृष्ण तृतीयेला लोकनाथ तीर्थ स्वामी ब्रह्मलीन निर्विकल्प समाधी इहलोकीची यात्रा संपवून ब्रह्मलोकीची यात्रा निर्विकल्प समाधी अवस्थेत सिद्ध महायोगी ब्रह्मलीन अवस्था.
प्रातःकाळी सूर्योदय, समयाला ब्रह्मलीन, ब्रह्मसमाधी, निर्विकल्प समाधी, मुक्त झाले. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त. सिद्धयोगी शक्तिपात दीक्षा करण्याचं सामर्थ्य, उत्तराधिकार, दीक्षा देण्याचा अधिकार शिव भगवंताकडून. आणि दीक्षा कोणाकडून मिळाली? गुरुपद कोणाकडून मिळालं? दया आगवींच्या आगवी, दया आगव्यांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्र राव. गुह्य ज्ञान, दिव्य ज्ञान, केवल ज्ञान, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य. आपलं चारित्र्य कसं असावं? आपण दर्शन कोणाचं करतो? आपलं चरित्र कसं निर्माण करावं? चरित्र कुटुंबाचं, कुळाचं चरित्र काय? आपलं कुळ कोणचं? आपलं जीवनाचं चरित्र कोणचं? चित्रलेखा कोणती? आपले चित्र कसे जन्माला घालायचे? चित्रांवर संस्कार कसे केले पाहिजेत? कसे घडवले पाहिजे? संस्काराने जीवन परिपूर्ण होतं. संस्कार जीवनात महत्त्वाचे असतात. विचाराचे संस्कार, कर्माचे संस्कार, मनाचे संस्कार, अंतःकरणाचे संस्कार, संगतीचे संस्कार, कुटुंबाचे, कुळाचे संस्कार, माता पित्याचे संस्कार, पाल्यांवर, कन्यापुत्रांवर कसे झाले पाहिजेत, घडवले पाहिजेत, याची जबाबदारी जन्मदात्या माता पित्यांवर आहे, पती पत्नीवर आहे. आणि जास्ती जबाबदारी मातेवर आहे, आईवर जास्ती जबाबदारी. कन्यापुत्रांना कसं घडवायचं, काय संस्कार करायचे, हे जन्मदात्या आईचे संस्कार महत्त्वाचे. आई आणि बाबा, पहिली आई 24 तास आईच्या संपर्कात लहान मूल वाढत असतं. आईने मुलांना, पुत्राला, कन्यारत्नाला कधी मारायचं नाही, रागवायचं नाही, क्रोध करायचा नाही, दहशत बसवायची नाही, त्रास द्यायचा नाही. कन्यापुत्रांना सुद्धा स्वातंत्र्य असतं, त्यांचे हक्क असतात आईवडिलांवर. त्यांच्या हक्काचा मनोभंग करायचं नाही, विचारभंग करायचं नाही, शांतीभंग करायचं नाही. आईवडिलांनी त्यांना समजून सांगायचं. गोड बोलणं महत्त्वाचं आहे. रक्तातले संस्कार, पूर्वजन्माचे संस्कार असतात, वर्तमान प्रारब्धाचे संस्कार असतात, क्रियमान कर्माचे संस्कार असतात, वर्तमान काळातले संस्कार असतात, भूतकाळातले संस्कार असतात, आणि भविष्यकाळात संस्कार कसे करता आले पाहिजेत, कसे घडवले पाहिजेत. संचित कर्म, मागच्या जन्मीचे संस्कारामुळे आपल्याला सुखदुःख चालू जन्मामध्ये मिळतात. चालू जन्मातले संस्कार हे भविष्य निर्माण करण्याला कारणीभूत होत असतात. प्रारब्ध कर्मामुळे सुखदुःख प्राप्त होत असतं. कोणी कोणाला सुख देऊ शकत नाही, कोणी कोणाला दुःख देऊ शकत नाही. जन्माला आल्यानंतर प्रारब्ध अगोदर घेऊन येतो. आयुष्य, कुळ, जाती, वर्ण, आयुष्य, सुख, दुःख, शांती, समाधान, संपत्ती, संतती, कीर्ती, प्रसिद्धी, मान सन्मान, मान अपमान हे बरोबर घेऊन येत असतो. दैव जाणले कोणी, लवंग कोशाचा हलवी पाळ. दैव प्रारब्ध कर्मानुसार चालू जन्मामध्ये, जन्माला आल्यानंतर सुखदुःख प्राप्त होत असतं. मागच्या जन्मी काय केले, काय सांगता येईल आपल्याला? सुख कोण, दुःख का मिळतं? सुख देणारे कोण? सुखदुःख प्रारब्ध कर्माचे भोग असतात. कोणी कोणाला सुख देऊ शकत नाही, कोणी कोणाला दुःख देऊ शकत नाही. आपल्या मागच्या जन्माचे इतिहास, मागच्या जन्मीचे कर्म कारणीभूत आहेत. फलोन्मुख झालेले असतात चालू जन्मामध्ये. मागच्या कर्मानुसार आपल्याला जन्म प्राप्त झालेला असतो. कोणत्या कुटुंबामध्ये, कोणत्या कुळामध्ये, कोणत्या धर्मामध्ये जन्माला यायचं हे मागच्या कर्माचे फल आहेत, लालाटीचे अक्षर आहेत. प्रारब्ध कर्माचे भोग चालू जन्मामध्ये भोगण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत याचा विचार केला पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे. याने दुःख दिलं, त्याने मारहाण केली, त्याने बळी घेतला, त्याने हत्या केली, तो सांभाळीत नाही, त्याने विश्वासघात केला, त्याला कळत नव्हतं का? संपत्ती, संतती, आयुष्य, अन्नदान, मान सन्मान, कीर्ती, अपकीर्ती, प्रसिद्धी ही 7 जन्म वैरात्या
चुकत नाही. ऋण वैर हट्टा 7 जन्म भोगावीच लागते. मागच्या जन्मीचे कर्मभोग म्हणजे चालू जन्म वर्तमान काळ. भूतकाळात आपण मागच्या जन्मोजन्मी काय कर्म केले, कोणत्या जन्माचं कोणतं फळ मिळेल काही सांगता येत नाही. मागच्या जन्माचे कर्माची आठवण जर भगवंतांनी ठेवली असती, स्मरण ठेवलं असतं, तर माणसाला सुखाने जीवन जगू दिलं नसतं. वेशमस्त्राने वागले असते माणसाने माणसाचा नाश केला असता. मागच्या जन्म कर्माची जाणीव नाही, मागच्या कर्माची आठवण नाही, स्मरण नाही. ही भगवंताची कृपा आहे. भगवंतांनी ते गुप्त ठेवलेले, गूढ ठेवलेले, गुह्य ज्ञान कळू दिलेले नाही. स्मरण कोणाचं करावं? गुरुतेचं ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आधी जायचे. दर्शन कोणाचं करावं? स्मरण करावं. कोणाचं करावं? गुरूंचं स्मरण. आईवडिलांचं ठेवावं स्मरण. पतीचं ठेवावं. पत्नीचं स्मरण ठेवावं. आचरण करताना, जगामध्ये कालक्रमण करताना, व्यवहार करताना पत्नीचं स्मरण. आपण लग्न केलेले, पती हा परमेश्वर आहे, प्राणेश्वर आहे, प्राणनाथ आहे. आणि पत्नीने सुद्धा पत्नीचं स्मरण ठेवलं पाहिजे. ही प्राणेश्वरी, धर्मलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी. व्यवहारी जगतात फिरताना भरपूर नटे भेटतील, पण धर्मलक्ष्मी आपली काळी का असणं, डांबर का असणं, पण ती आपल्या हक्काची. लग्न करून आणले, कन्यादान करून आणले, पळून आणलं, लुटमार करून आणलं, चोरी करून आणली, आणि अतिक्रमण करून आणलं, लुटून आणलं, पळून आणली. डांबर असू द्या आपली. ती कन्यादान करून आणली, लुटमार करून आणली. तिला जीव लावावा, तिच्यावरच विश्वास ठेवावा, तिच्याशीच संसार करावा. आणि दुसरा नटका मिळणं, आपला काळा डांबर का असणं, प्राणनाथ, पण त्याला जीव लावावा, त्याच्यावरच प्रेम करावं. आणि प्रेम हे निष्कलंक असावं, निस्वार्थी असावं, लोभी नसावं, संशयरहित असावं. संशयाने पती पत्नीने एकमेकाशी व्यवहार करू नये. विश्वास पात्र बनलं पाहिजे, विश्वास संपादन केला पाहिजे. गेलेला विश्वास कधी पुन्हा मिळत नाही. विश्वास पात्र असावं. आणि संशयाने एकमेकाने एकाकडे पाहू नये. संशयाने संसार टिकत नसतो. मी काय बोलतो समजून घ्यायचं. संशय मनातले गेले पाहिजे. संशयासारखं भूत नाही, संशयासारखं पाप नाही, संशयासारखं पिशाच नाही. संशयाचं भूत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संसार सुखी होत नाही. संशय दृष्टीने कोणाकडे पाहून, पती पत्नीने एकमेकाकडे पाहून, आपली काळी डांबर आपली हक्काची, लग्नाची, ती वाजत आलेली आहे ग्रहलक्ष्मी, तिच्यावरच प्रेम करा आणि तिला जीव लावा, तिचाच मान सन्मान करावा. आणि प्राणेश्वरीने आपला पतिप्रिय प्राणनाथ मानावा, शिव पार्वती. अर्धनारी नटेश्वर लक्ष्मीनारायणाचा जोडा, त्याच्यावरच प्रेम करावं, त्याला ध्यानात ठेवावं आणि प्राणप्रिय वाटावा. प्राण जीवाचा विसावा. प्राणनाथ हे जीवनाचा आधार आहे, संसाराचा आधार. आधार कोणचा? आपल्या जीवनाचा आधार, आईवडिलांचा आधार, सासरचा आधार, माहेरचा आधार प्राणनाथ. मान सन्मान करावा. धर्मलक्ष्मीचा मान सन्मान करावा. ग्रहलक्ष्मी जीव लावावा. जीव घेऊ नये, त्रास देऊ नये, दुःख देऊ नये. पती पत्नी एकमेकाला दुःख देऊ नये. जीवनाचा आधार कोण? अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे, मग कळू येते जाळून या नाव पावली निमार पार मागील आधार बहुतांचा. तुका म्हणे रोग वैद्याची आहे अंगी, परी जगी नाही करी उपकार. रोगाचा आधार पाप. रोग का निर्माण होतात? शारीरिक, मानसिक, कायिक, वाचिक, मानसिक रोग का निर्माण होतात? रोग मुक्त व्हावं वैद्य चांगला लागतो, वैद्यराज चांगला लागतो. नाडी पाहून परीक्षा करणारा तो खरा वैद्य. सिद्धांत संहिता आणि होरा यांचा अभ्यास, वेदशास्त्राचा अभ्यास, ज्योतिषशास्त्रामध्ये
यजुर्वेदामध्ये ज्योतिषशास्त्राची निर्मिती आहे. ऋग्वेदामध्ये सृष्टीच्या देवतेंची निर्मिती आहे. सृष्टी उत्पन्न कशी झाली. ऋग्वेदामध्ये सामर्थ्य भरलेले, ज्याने चारी वेदांचं अध्ययन केलेले, चारी वेदांचं वेदमंत्राचा घोष जे करणारे वेद शास्त्र संपन्न ब्राह्मण, चतुर्वेद महर्षी, ब्रह्मर्षी, वेद जाणणारे, वेदमंत्राचा घोष करणारे, वेदपरायण, वेदो नारायण, ब्रह्म साक्षात्कारी, ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार वेदो नारायण ब्राह्मणांचा आहे. तपस्वी ब्राह्मणांचा आहे. वेदमंत्र घोष वेदो नारायण ब्राह्मणांचा ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. ब्रह्मपदी विराजमान होण्याचा अधिकार आहे. ब्रह्मपद सोपं नाही, राज्यपद, ब्रह्मपद, ब्रह्मलोक, ब्रह्मसिंहासन, ब्रह्म आपलं जीवनाचं ब्रह्म कळावं, ब्रह्म दाखवणारे, ब्रह्मसदा, ब्रह्मसदा, ब्रह्मसादा आचार जेणे ब्रह्म साधिले जाणिले त्यासी म्हणावे द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाचा जन्म दोनदा होतो, माणसाचा जन्म दोनदा होतो, ब्रह्मकुमाराचा जन्म दोनदा होतो. जन्मनाम जायते शूद्र, संस्कारात द्विज उच्चते. मनुष्याचा जन्म दोनदा होत असतो. ब्रह्मकुमाराची मुंज होते, उपनयन संस्कार, सोळमुंज करावी लागते. उपनयन संस्कार, ब्रह्मकर्म करण्याचा अधिकार, उपनयन, मौंजी बंधन, उपनयन संस्कार. ब्राह्मणाचा दुसरा जन्म आहे. ब्रह्मकुळात जन्माला आला, जन्म घेतला, जन्म मिळाला, प्राप्त झाला, तरीसुद्धा ब्रह्मकुमारांना वेदमंत्र ग्रहण करण्याचा, वेदाध्ययन करण्याचा अधिकार, गायत्री मंत्राचा अधिकार, उपनयन संस्कार, मौंजी बंधनाविना गायत्री जप करता येत नाही. गायत्री मंत्राचं पठन करता येत नाही, तपश्चर्या करता येत नाही, अनुष्ठान जपानुष्ठान करता येत नाही. ब्राह्मण कुळामध्ये जन्मोजन्मीची पुण्य असावी लागते. स्वर्ग लोकामध्ये ब्रह्मलोकी निवासी असलेला, ब्रह्मकर्म जाणणारा, ब्रह्मदर्शन ज्यांना झाले ते ब्राह्मण, ब्रह्मलोकी निवासी असलेला निर्गुण ब्रह्म ब्रह्मलोकी, आणि सगुण ब्रह्म मृत्यूलोकातील ब्राह्मण धर्म, ब्रह्मकुळ, ब्राह्मण देवता, ब्रह्मकुमार, ब्रह्मकुमारी. ब्राह्मणाच्या एकाच ब्रह्मकुळामध्ये जन्म घेणारे पवित्र आहे. जन्मोजन्मीची पुण्य आहे, जन्मोजन्मीची तपश्चर्या. सत्यलोकातून ब्रह्मलोक, ब्रह्मलोकातून मृत्यूलोकामध्ये सगुण मूर्ती ब्रह्माची. ब्राह्मण पूजेला का लागतो? आपण कोणाला जाणतो? आपल्या पुढे कोण आहे? आपण कोणाशी बोलतो? आपल्याला उपदेश कोण देतं? मंत्र म्हणण्याचा अधिकार, देवाधीनम सर्व जगत, मंत्राधीनंच देवता. ते मंत्र ब्राह्मणाधीनम, ब्राह्मणो मम देवता. ब्राह्मण माझं दैवत आहे. दत्त महाराज म्हणतात, आदी गुरु दत्तात्रय भगवान, अत्रि ऋषीचे, अत्रि अनुसयेचे पुत्र, अत्रि ऋषींनी 1000 वर्षाची तपश्चर्या केली. अनुसयेने पतिव्रता धर्माचं, साध्वी धर्माचं, अत्रि ऋषींचं चिंतन, अत्रि ऋषींचंच ध्यान, अत्रि ऋषींचीच सेवा, पतिव्रता धर्माचं, साध्वी पतिव्रता स्त्रीने पतीचंच ध्यान करावं, पतीचं दर्शन करावं, पतीची सेवा करावी, पतीच्याच आज्ञेचं पालन करावं, आणि पतिनिष्ठा महत्वाची. अनुसयेचं मुसळ वर जात होतं. अत्रि ऋषी तपश्चर्या करून मध्यान्हकाळी ज्या वेळेला ब्रह्मयज्ञ करून, अत्रि ऋषी मध्यान्हकाळी ब्राह्मणाचं कर्म आहे, संध्याकर्म, त्रिकाळ संध्या ब्राह्मणांनी करावी, त्रिकाळ स्नान, त्रिकाळ संध्या, अग्निहोत्र 2 वेळेला करावी. ब्राह्मी मुहूर्तावर ब्राह्मणांनी उठावं. गणपती स्मरण, ऋषी स्मरण, नवग्रह स्मरण, आईवडिलांचं दर्शन, गुरूंचं दर्शन, ऋषीमुनींचं स्मरण, गुरूंचं ध्यान, देवदेवतेंचं ध्यान, इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, मातृदेवता, पितृदेवता, ऋषीदेवता, गोमाता, दर्शन, ध्यान, चिंतन. ब्राह्मी मुहूर्तावर ब्राह्मणांनी उठावं, ब्रह्मचिंतन करावं. ब्राह्मी मुहूर्त कधी असतो? सूर्योदयापूर्वी प्रातःकाळी 2:30 घटका,
अडीच घटिकेचा 1 तास असतो. ब्राह्मी मुहूर्त 5 घटिकेचा 2 तासाचा असतो. सूर्योदयापूर्वी, सूर्योदय होण्याच्या अगोदर ब्राह्मी मुहूर्त चालू होतो. 5 घटिका, 2.5 तासाची 1 घटिका, 2.5 सेकंदाची 1 विपळ, 12 मिनिटाची 1 पळ, 2.5 सेकंदाची 1 विपळ, 60 विपळे, 1 पळ, 60 पळे, 1 मिनिट, 2.5 मिनिटाची 1 पळ, 24 मिनिटाची 1 घटिका, 24 घटिके 1 तास, 24 मिनिटं ही 1 घटिका आणि 2.5 घटिकेचा 1 तास, 24 मिनिटं म्हणजे 1 घटिका, 2.5 घटिका म्हणजे 24 दुनी 48 आणि 12 मिनिटं, 2.5 घटिकेचा 1 तास आणि असे 5 घटिकेचे 2 तास. सूर्योदयापूर्वी ब्राह्मी मुहूर्त 2 तास अगोदर असतो. ब्राह्मी मुहूर्तावर ब्राह्मणांनी, ब्रह्मकुमारीने, ब्रह्मवारीने, ग्रहलक्ष्मीने उठले पाहिजे. पतिव्रता स्त्रीने, साध्वीने, कुमाराने ब्राह्मी मुहूर्तावर उठले पाहिजे. ब्राह्मणांनी ब्राह्मी मुहूर्तावर उठून भगवत चिंतन, गणपती स्मरण, पृथ्वी वंदन, करदर्शन, पृथ्वी दर्शन, गुरुदर्शन, ऋषीमुनींचं दर्शन, ऋषीमुनींचं ध्यान, नामचिंतन, गुरुस्मरण, गुरूंचं ध्यान करावं, नामजप करावं. ब्राह्मी मुहूर्तावर दर्शन. ब्राह्मी मुहूर्त प्रसन्न मुहूर्त असतो, शांततेचा मुहूर्त, आनंदाचा मुहूर्त. रात्री निद्रा 6 तासाची असावी. रात्री 10 ते 4 या वेळेतच निद्रा करावी. दिवसभरातलं कर्म भगवंताला अर्पण करून रात्री निद्रा करावी. निद्रा दिवी आहे. रात्री सुक्त ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. रात्री सुक्त ऋग्वेदात हे ऋग्वेद धर्मग्रंथ आर्य संस्कृतीमध्ये निर्माण झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. भगवंताच्या मुखाने वेदाची निर्मिती, भगवंताच्या श्वासातून वेदाची निर्मिती. भगवंताने, कृष्ण भगवंतानी स्वमुखाने श्रीमद भगवत गीता ग्रंथ सांगितलाय. भगवद्गीतेचं वाचन, पठन, चिंतन, मनन प्रासादिक ग्रंथ आहे. चिंतन करावं, नामचिंतन करावं. भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण विश्वाला ज्ञानदान केलेले, विश्वाला वरदान ठरणारं प्रासादिक धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि गीतेचं ट्रान्सलेशन, भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ. माऊलींनी ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ लिहिला. भगवद्गीतेवर चिंतन आहे, भगवद्गीतेवर ट्रान्सलेशन, भाषांतर केलेले. विश्वयोगी, ज्ञानयोगी महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर. संजीवनी समाधी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 22व्या वर्षी 21 वर्ष 3 महिन्यांनी ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतलेली आळंदीला. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव 65 4 ग्रंथ संत ज्ञानेश्वर माऊलींनी महाविष्णूचा अवतार असलेले संजीवन समाधी घेतलेले. आत्महत्या नाही केली, आत्मचिंतन करीत पांडुरंगांनी, भगवंतांनी, पांडुरंगांनी, निवृत्तीनाथांनी आणि पांडुरंगांनी हात धरून आसनावर बसून निर्विकल्प समाधी, संजीवन समाधी, अस्तित्व सूर्यचंद्र असेपर्यंत, विश्व अस्तित्वात असेपर्यंत हे विश्व प्रकाशित करणारी निर्विकल्प समाधी, आत्मसंजीवन समाधी. आत्मा गेलेला नाही, तसाच आहे ब्रह्मनाथ, विनयाचा नाथ. माऊलींचा अखंड आत्मसंजीवन समाधीतून ब्रह्मनाद
श्रद्धाळू भक्तांना ब्रह्मनादाचा लाभ प्राप्त होईल. ब्रह्मनाद अखंड चालू आहे अव्याहतपणे. सूर्यचंद्र असेपर्यंत, विश्व असेपर्यंत ब्रह्मनाद चालू आहे. श्रद्धा पाहिजे. माऊलींच्या आत्मसंजीवन समाधीपुढे नतमस्तक झालं पाहिजे. विनम्र भावना ठेवून वंदन केलं पाहिजे. श्रद्धाळू भक्तांना दिव्य साक्षात्कार, दिव्य दर्शन, माऊलींचं दर्शन होईल, माऊलींची कृपा होईल आणि आत्म्याचा उद्धार होईल, दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. पण ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ प्रेताने लिहून घेतला. प्रेताकडून माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलावले. साधं सामर्थ्य आहे का? माऊलींचं सामर्थ्य, अधिकार अवर्णनीय, अद्भुत आहे, गूढ आहे, अनाकलनीय आहे. विश्व सम्राट वैष्णव भक्त, विठ्ठल भक्त, परंपरा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई परब्रह्मीचे ठसे. ब्रह्मठसा आपल्या अंतःकरणात काय ठसलं? संसार. आपल्या अंतःकरणात षड विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, द्वेष, क्रोध, राग. आपण भ्रष्ट झालो, भ्रष्ट आहोत. माऊलींचं ज्ञान कळवू शकत नाही. माऊलींच्या ज्ञानाची ओळख नाही, आत्म्याची ओळख नाही, माणसाची ओळख नाही, नात्यातली ओळख नाही, रक्ताची ओळख नाही, कन्यापुत्राची ओळख नाही, बंधू भगिनीची ओळख नाही, भावाभावांची ओळख नाही, आईवडिलाची ओळख नाही, गुरूंची ओळख नाही, नाते संबंधात ची ओळख नाही, कुळ गोत्राची ओळख नाही, समाजाची ओळख नाही. साठावी लहारी शेवटची पाळी आहे का मनुष्य जन्म चुकल या वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखा खरा आत्माराम, संसार बंधन तोडावे. माणसाची दिवस चालवी अंता, राहिली अंता मग कोठे. तुका म्हणे विठू भरला शेष बाह्य चराचरी काय उनी आम्हा. नामा म्हणे नामस्मरण श्रेष्ठे. तुका म्हणे त्याची नावं विश्वंभर करा निरंतर ध्यान त्याची. आपण ध्यानावर आहोत का? आपल्याला ध्यान कशाचं लागले? फालतू गोष्टीचं, विकाराचं ध्यान. अविकारी ते माझेनी झाले, माझे चेनी झाले, परिम्या नाही केले, हे जेने जाणीतले तो सुटलाची गा. आपली सुटका कशाने होईल? भगवंताने विश्व निर्माण करून विश्वामध्ये भगवंत पांडुरंग परमात्मा, ब्रह्मांड नायक जगन्नाथ परब्रह्म विश्वामध्ये भरलेला आहे, विश्वामध्ये नटलेला आहे, साजरा आहे. आपण कशावर साजरे? आपण संसारामध्ये विकारामध्ये साजरे आहेत, पण निर्विकल्प समाधीमध्ये साजरे होतो का? आपल्या अंतःकरणात ब्रह्म ठसतं का? आपलं ब्रह्म उघड काय? संसारात ब्रह्म काय? विश्वास, गुरुचा विश्वास, पतीपत्नीचा एकमेकावरचा विश्वास, संसार प्रपंच विश्वासावर चालतो. संशयावरील संसार उद्ध्वस्त होतो, दुःख देतो संसार. संसार दुःख मूळ चहूकडे इंगाळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःखाचं मूळ आहे, संशयाचं मूळ, भ्रांतीचं मूळ. मग संसारामध्ये दुःख भरलेले, मग सुख कशाने मिळेल? सुख रूप ऐसे दुजा कोण आहे, माझ्या विठ्ठला सारिखे दुसरे कोण आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. दुर्लभ काय? वैकुंठ दुर्लभ आहे, ब्रह्मलोक दुर्लभ आहे, सत्यलोक दुर्लभ आहे, जीवन मुक्त अवस्था दुर्लभ आहे, मुक्त होणं दुर्लभ आहे, जन्मामरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळणं दुर्लभ आहे, ब्रह्मप्राप्ती दुर्लभ आहे. आपल्या जीवनाचा ब्रह्म काय? ब्रह्म ठसलं पाहिजे.
अंतःकरणामध्ये ब्रह्म ठासलं पाहिजे. ओमीतले एकाक्षरम ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? राम नाम वदता साचे, ब्रह्म सुख तेथे नाचे. दो अक्षरा पैसाठी, ब्रह्म धावे पाठोपाठी. एका जनार्दनी नाम, सहज चैतन्य निष्काम. राम नाम वदता साचे, ब्रह्म सुख तेथे नाचे. दो अक्षरा पैसाठी, ब्रह्म धावे पाठोपाठी. ब्राह्मण दाराशी आलं. ब्रह्म सगुण ब्रह्म आपल्याजवळ आलंय, आपलं ब्रह्म दाखवायला. आपल्या जीवनाचा ब्रह्म कोण दाखवते? ब्रह्म कोणाला कळते? ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ज्याला ब्रह्मदर्शन झाले तो ब्राह्मण. कोणाचा जातीचा नाही. ब्राह्मणाचा दुसरा जन्म होतो उपनयन संस्कारामध्ये. वेदमंत्र घोष करण्याचा अधिकार, गायत्री मंत्र जप करण्याचा अधिकार, गायत्री मंत्राचं अनुष्ठान करण्याचा अधिकार ब्रह्मकुळामध्ये कधी प्राप्त होतो? उपनयन संस्कार, मौंजी बंधन. ब्राह्मणाचा दुसरा जन्म, पहिला जन्म ब्रह्मकुळात, दुसरा जन्म उपनयन संस्कारात. गुरु कृपा, आचार्य धर्मगुरु ब्राह्मणाला गायत्री मंत्राचा उपदेश करतात, ज्ञानबोध करतात, तपश्चर्या करा. आचार्य धर्मगुरूकडून दीक्षा मिळते. शक्तिपात दीक्षा शंकराकडून. शक्तिपात दीक्षा कोणाला मिळाली? शिवभगवंताचा अवतार गंगाधर तीर्थ स्वामी. शांभवी दीक्षा, वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, जपनिष्ठा, तपदीक्षा, ब्राह्मरी दीक्षा, शक्तिपात दीक्षा शिवभगवंताकडून. शिवयोगी, शिवाचा अवतार गंगाधर तीर्थ स्वामी. 1008 योगीराज सिद्धयोगी शिवयोगी गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांवर प्रत्यक्ष काशी विश्वनाथाने कृपा केली. शांभवी दीक्षा दिली. शक्तिपात दीक्षा देण्याचा उत्तराधिकारी पद, ब्रह्मपद, ब्रह्मसिंहासनावर बसून शिव दीक्षा दिलेले, वेद दीक्षा दिलेले, भ्रमराप्रमाणे शक्तिपात दीक्षा, शांभवी दीक्षा सिद्धयोगी शिव भगवंतांनी, काशी विश्वनाथांनी, गंगाधर 1008 गंगाधर तीर्थ स्वामी महाराज शिव भगवंताची गुरु परंपरा सांगतो. शिवदीक्षा शिव पार्वतीनी दीक्षा. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिना. तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांना शरण जावे लागते, सेवा करावी लागते. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनाची आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वी. सर्वस्वी भगवंताला गुरूंना अर्पण व्हावं लागतं, सेवा करावी लागते, शरण जावे लागते. शिव भगवंतांनी गंगाधर तीर्थ स्वामींवर शक्तिपात दीक्षा दिली, वेद दीक्षा दिली. शांभवी गंगाधर तीर्थ स्वामी 1935 साली ब्रह्मलीन झाले. हिमालयाच्या कुशीत टेरीच्या वनात अज्ञात स्थळी योग दीक्षा, योग साधना केली. 1935 साल इसवी सन शिव भगवंताकडून, काशी विश्वनाथाकडून शक्तिपात दीक्षा करण्याचा अधिकार, भक्तांवर कृपा अनुग्रह, उत्तराधिकारी पदाचा अधिकार, दीक्षा अधिकारी, उत्तराधिकारी पद प्राप्त करून दिला. ब्रह्मपद, ब्रह्म साक्षात्कार. गंगाधर तीर्थ स्वामींचे शिष्य नारायण तीर्थ देवस्वामी, पूर्वाश्रमीचं नाव काली किशोर. 1870 साली आश्विन शुक्ल पक्ष, आश्विन शुद्ध पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, शरद पौर्णिमेच्या दिवशी, आश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 1008 सिद्ध योगीराज नारायण तीर्थ देवस्वामी गुरुपुत्र लाभले. गंगाधर तीर्थ स्वामींनी नारायण तीर्थ स्वामींवर शक्तिपात दीक्षा दिला, दीक्षाधिकार, उत्तराधिकारी पदाची नियुक्ती केली. दीक्षा देण्याचा अधिकार, शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार प्रदान केला. नारायण तीर्थ स्वामी दुसरे शिष्य, उत्तराधिकारी.
पहिले शिवभगवान, दुसरे गंगाधर तीर्थ स्वामी, तिसरे नारायण तीर्थ देवस्वामी. नारायण तीर्थ देवस्वामींचे उत्तराधिकारी 1008 सिद्धयोगी शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी महाराज, काशी, उत्तर काशी. शंकराचाच अवतार. त्यांच्यावर शक्तिपात दीक्षा, शांभवी वेद दीक्षा देण्याचा अधिकार, भक्तानुग्रह करण्याचा अधिकार, भक्तांचा उद्धार करण्याचा अधिकार, उत्तराधिकारी म्हणून त्यांना शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार दिला. ब्रह्मपदावर बसवलं, शक्तिपात दीक्षा देण्याचा अधिकार दिला, उत्तराधिकारी पदाची नेमणूक केली, उत्तराधिकारी पदावर बसवली सिंहासनावर. शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामींचे हे तिसरा अवतार. गुरुपरंपरा सांगतो मी. शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामींचे उत्तराधिकारी पटशिष्य 1008 लोकनाथ तीर्थस्वामी. पूर्वाश्रमीचे योगेशचंद्र चक्रवर्ती 8 मे 1892 साल. वैशाख शुद्ध द्वादशी रविवार. हस्त नक्षत्र कन्या राशी, देवगण आद्यनाडी कन्या राशी. आणि सकाळी 10:30ची जन्मवेळ. सिद्धयोगी महाकाली मातेचा प्रसाद. तेरीच्या वर्णामध्ये साधना. शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामी सिद्धयोगी महापुरुषांची कृपादृष्टी, सिद्धयोगी गुरुकृपा प्राप्त झाली, शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली. आणि माघ कृष्ण पक्ष बुधवार 9 फेब्रुवारी 1955 साली लोकनाथ 1008 लोकनाथ तीर्थ योगेशचंद्र चक्रवर्ती संन्यास दीक्षा घेतल्यानंतर शंकर पुरुषोत्तम तीर्थस्वामींनी त्यांचं नामकरण संस्कार केला. नाव ठेवलं संन्यासी वेशातलं योगेशचंद्र चक्रवर्ती. आणि तीर्थयात्रा केली, तपश्चर्या केली, लोकनाथ तीर्थस्वामी म्हणून प्रगट झाले. आणि 9 फेब्रुवारी 1955 साली माघ कृष्ण तृतीयेच्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर लोकनाथ सिद्धयोगी 1008 सिद्धयोगी योगीराज लोकनाथ तीर्थस्वामी ब्रह्मलीन झाले. ब्रह्मपदावर, ब्रह्मसिंहासनावर ब्रह्मलीन झाले. लोकनाथ तीर्थस्वामींचे शिष्य चौथे 23/12/1888 साल. इसवी सन 1888. 23 डिसेंबर 23/12/1888 साल. वामन दत्तात्रय गुळवणी स्वामी महाराज सिद्धयोगी योग चूडामणी यांचा जन्मकाळ मार्गशीर्ष महिना कृष्ण पक्ष वद्य पक्ष त्रयोदशी गुरुवार बृहस्पती वासरे स्वाती नक्षत्र अंत्यनाडी महिषी योनी देवगण तूळ राशी. राशी स्वामी शुक्र. सायंकाळी 8:19 यावेळी वामन दत्तात्रय गुळवणी स्वामी महाराजांचा सिद्धयोगी योग चूडामणी सिद्धयोग्यांचा अवतार प्रगट झालेला आहे. यांचे पिताश्री दत्तात्रय शास्त्री आणि माता उमादेवी यांच्या ब्रह्मकुळामध्ये वामन दत्तात्रय गुळवणी महाराज यांचा अवतार प्रगट झाला आहे. सिद्धयोगी दत्तावतारी सिद्धावतारी आणि लोकनाथ तीर्थस्वामींचे शिष्य. लोकनाथ तीर्थस्वामींनी वामन दत्तात्रय गुळवणी स्वामी महाराजांना शक्तिपात दीक्षा देऊन कृपादृष्टी करून कृपाशीर्वाद देऊन उत्तराधिकारी पदाची नियुक्ती केलेली आहे. उत्तराधिकारी नेमलेले 5वे. गुळवणी महाराजांचे सिद्धयोगी पूर्वाश्रमीचे सिद्धयोगीराज दत्तावतारी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे पूर्वाश्रमीचे योग साधना करणारे चित्रकला ड्रॉइंग मास्टर
वामन दत्तात्रय गोळवणी महाराज होते चित्रकलेचे शिक्षक, सिद्धयोगी आणि योग साधना करणारे. हिमालयात जाऊन होशंगाबादेमध्ये साधना करून होशंगाबाद येथे लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची 1922 साली शक्तिपात योग दीक्षा. लोकनाथ तीर्थ स्वामी, योगेशचंद्र चक्रवर्ती सिद्धयोगी पुरुषांनी शांभवी दीक्षा, शक्तिपात दीक्षा कृपा अनुग्रह करून शक्तिपात दीक्षा देऊन उत्तराधिकारी पदाची शक्तिपात दीक्षा करण्याचा अधिकार प्रदान केला. दीक्षाधिकारी नेमणूक केली आणि समाजाचं कल्याण केलं. त्यांचे शिष्य सिद्धयोगीराज अध्यात्म ज्ञान योगी वामनरावजी गोळवणी महाराजांचं ब्रह्मलीन 15 मे पौष कृष्ण पक्ष मंगळवार 15 जानेवारी 1974 साली वामन दत्तात्रय गोळवणी स्वामी महाराज हे ब्रह्मलीन झाले. कधी? पौष कृष्ण पक्ष अष्टमी मंगळवार आणि पहाटे 3 वाजता. मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे 3 वाजता मंगळवारच्या दिवशी योगचूडामणी शांभवी वेद दीक्षा शक्तिपात दीक्षा देणारे टाकळी डोकेश्वर येथे दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 15 मे 1967 साली. टेंबे स्वामींचे शिष्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे शिष्य गुरुभक्त गुरुपुत्र वामन दत्तात्रय गोळवणी महाराजांनी टाकळी डोकेश्वर येथील श्री दत्त मंदिराची दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना गोळवणी महाराजांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 15 मे 1974 साली वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी गोळवणी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. सिद्धयोगी महापुरुषांची कृपा, शक्तिपात दीक्षा, परमगुरु सिद्धयोगी दत्त अवतारी दत्त महाराजांचा प्रासादिक वेददीक्षा, शांभवी दीक्षा, साक्षात्कार ब्रह्मचैतन्य शक्तिपात दीक्षा प्राप्त झालेली गुरुभक्तांना, अनेक गुरुभक्तांना दीक्षा प्राप्त करून 15 मे 1974 साली वामन दत्तात्रय गोळवणी महाराज ब्रह्मलीन झाले. दत्तमूर्तीची पूजा करून ब्रह्मलीन झाले. साक्षात्कार, दिव्य दर्शन, दिव्य साक्षात्कार. शक्तिपात दीक्षा सामान्य नाही, वेददीक्षा, शिवदीक्षा. शिवयोगी होते, दत्त अवतारी होते. दत्त महाराजांचा कृपा प्रसादात परब्रह्मची मूर्ती, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावे आले दीनजना. ब्रह्मादिक पदी त्यांची वंदी त्यांची पायवाणी, नाम घेता वदनी दोष जाती. गोळवणी महाराजांचं नामस्मरण जे करतील, जे ध्यान करतील, त्यांच्यावर शक्तिपात दीक्षा झाल्याशिवाय, कृपा दीक्षेचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गोळवणी महाराजांचे शिष्य दत्तात्रय धुंडराज कवीश्वर शास्त्री, कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दत्तात्रय धुंडराज कवीश्वर स्वामी महाराज, मूळ यांचं जन्मगाव मांडवगण. अध्यात्म ज्ञानयोगी सिद्धयोगी अवतारी तपस्वी दत्त महाराजांचा प्रसाद. दत्तात्रय धुंडराज कवीश्वर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, चतुर्वेद महर्षी, ब्रह्मर्षी, अध्यात्म ज्ञानयोगी, योग तपस्वी. दत्त महाराजांचा जन्म दत्त प्रसादाने प्राप्त झालेला आहे. गोळवणी महाराजांचे 5वे शिष्य, गुरुपुत्र, उत्तराधिकारी. गोळवणी महाराजांची कृपा दत्त महाराज कवीश्वरांवर झालेली शक्तिपात दीक्षा कृपा प्रसाद प्राप्त होऊन उत्तराधिकारी दीक्षा देण्याचा अधिकार, ब्रह्मपद ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार, शांभवी शक्तिपात वेद दीक्षा देण्याचा अधिकार गोळवणी वामन दत्तात्रय गोळवणी महाराजांनी दत्तात्रय
दुंडराज कवीश्वर शास्त्री चतुर्वेद ब्रह्मर्षी पंडित दत्त महाराज कवीश्वर महाराजांना दीक्षा देण्याचा अधिकार प्रदान करून दत्त महाराजांचा जन्म प्रासादिक ठरला. त्यांच्याबरोबर संपूर्ण विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य शक्तिशाली चारी वेद जाणणारे चतुर्वेद ब्रह्मर्षी ऋषितुल्य जीवन पवित्र वेदमंत्राचा घोष प्रत्यक्ष दत्त महाराजांचा अवतार आहे. दत्त महाराजांचा कृपा प्रसाद आहे. सिद्धयोगी दत्त महाराज कवीश्वर सामान्य नाही. ज्ञान मार्तंड गणेश भक्त भगवंताचा अवतार गणेशाची कृपा सरस्वती प्रसन्न योग तपस्वी अध्यात्म ज्ञानयोगी अधिकार संपन्न कृपा अतिशय विनम्रता ज्ञान भांडार अखंड ब्रह्म साक्षात्कारी ब्रह्मदर्शन प्राप्त झालेले ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा त्यांचा अधिकार त्यांची धर्मनिष्ठा गुरुनिष्ठा कर्मनिष्ठा योगनिष्ठा तपोनिष्ठ ब्रह्मर्षी आहेत. ब्रह्मर्षी दत्तात्रय दुंडीराज कवीश्वर शास्त्री उत्तराधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली. दत्त महाराजांचा अवतार गणपती प्रसन्न गणरायांची कृपा गणेश भक्त कुलव परंपरा सूर्यनारायणाची कुलव परंपरा अग्निहोत्राची परंपरा ब्रह्मयज्ञाची कुलपरंपरा वेदोनारायणाची कुलपरंपरा आणि दत्त महाराजांचा ब्रह्म साक्षात्कार दत्त उपासना गणेश भक्त दत्त उपासना सूर्यनारायणाचे उपासक आणि चारही वेदमंत्र जाणणारे वेदमंत्राचा घोष करणारे ब्रह्मवेत्ते ब्रह्मज्ञानी श्रोत्री व ब्रह्मनिष्ठांनाच गुरु करावं ब्रह्मनिष्ठांची सेवा करावी ब्रह्मपरायण व्हावं ब्रह्मा अधीन असावं. आपलं जीवनाचं ब्रह्म काय उद्धराचं ब्रह्म काय परब्रह्म स्वरूप दत्त महाराज कवीश्वर सिद्धयोगी ज्ञानयोगी तपस्वी महातपस्वी आणि सत्यलोकात ब्रह्मलोकात निर्विकल्प समाधी अवस्थेमध्ये सूर्य चंद्र असेपर्यंत त्यांचं अस्तित्व त्रिकाल बाधित सत्य ठरेल. आपली श्रद्धा निष्ठावंत भाव असावा श्रद्धा अंतःकरण शुद्ध असावं पवित्र मन असावं पवित्र अंतःकरणाने आपण गुरूंच्या चिंतनामध्ये ध्यानामध्ये सेवेमध्ये मंत्र साधनेमध्ये नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये सेवेमध्ये महापुरुषांच्या संगतीमध्ये प्रासादिक धर्म ग्रंथामध्ये आपण स्वाधीन होऊन जावं गुरूंच्या अधीन व्हावं म्हण भावशुद्धी भरले अंगक्रिया अलंकारी तेथे सहबाह्य जी आले साजरे जे का साजर व्हावं गुरुपरायण असावं गुरूंच्या अधीन असावं आणि भक्तांनी देवाच्या अधीन असावं मुमुक्षु साधकांनी सद्गुरूंच्या अधीन असावं. गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय दिशा नाही गुरुशिवाय गती नाही गुरुशिवाय मुक्ती नाही गुरुशिवाय आधार नाही गुरुशिवाय मुक्ती नाही आणि गुरुशिवाय ब्रह्मानंद नाही. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाचे सांभाळी मन मुंडा मग ब्रह्मधुंडा. मनाचं मुंडन केल्याशिवाय ब्रह्म सापडणार नाही ब्रह्म शोधता येणार नाही साक्षात्कार होणार नाही ब्रह्मदर्शन होणार नाही ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही प्राप्त होणार नाही आणि ब्रह्मपदी विराजमान होणार नाही आणि परब्रह्माची ओळख आणि परब्रह्माची प्राप्ती होणार नाही. आपलं मन ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. अकार चरण युगल उकार उदार विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकारे हे तिन्ही एकवट जेथ एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया जाणीतले. आदि बीज परब्रह्म अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेशू ऐसे जाण ऐसे तिन्ही देव गणेश उत्पत्ती तो हा माय बाप जाणीला. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावी विचारुनी शोधुनिया पावे शोधुनिया. अकार ब्रह्म गणेश ब्रह्म आहेत
विष्णू ब्रह्मा आहेत, शिव भगवान ब्रह्मा आहेत. ब्रह्म काय आहे? गणराया. तिन्ही देवाचा अवतार, शिव, महाविष्णू आणि दत्त महाराज. ब्रह्मदेवाचा अवतार. तिन्ही देव जैसे परब्रह्मचे जसे ब्रह्म ठसलं पाहिजे, परब्रह्म ठसलं पाहिजे. गणेश भक्त, गणेशामध्ये ब्रह्मा विष्णू शिव भगवान आहेत. दत्त महाराजांची मूर्ती ब्रह्मा विष्णू शिव भगवान आहेत. दत्त महाराज ब्रह्म आहेत, गुरु ब्रह्म आहेत, गणराय ब्रह्म आहेत. अकार चरणयुगला उकार उदर विशाल मकार महामंडलाकार मस्तकाकारी. गणपती हे ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्म साक्षात्कार आहे, ब्रह्मदर्शन आहे. तसे आपले गुरु ब्रह्म आहेत, परब्रह्म आहेत. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आणखी जायचे. ज्ञानाची अप्रभे सवे दयाची मती नेई पाहावे. तो हात धरणी आशिवे परतत्वाते. परब्रह्म स्वरूप आपले सद्गुरु देव. गुरु ज्ञान देतात, सद्गुरु अनुभव देतात, साक्षात्कार देतात, ब्रह्मदर्शन घडवितात. मग आपले गुरु कोण? आपले गुरु कोण असावेत? वर्णानाम ब्राह्मणो गुरु देवाधीनम सर्व जगात मंत्राधीनंच देवता. ते मंत्र ब्राह्मणाधीनन ब्राह्मणो मम देवता. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुलदेवता. जो गुरुपूजे परवता मार्गून येणे. गुरुचीच पूजा. गुरु कोण? ज्ञान मूलम गुरुमूर्तीम पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा. मोक्षाचं मूळ, ज्ञानाचं मूळ गुरुचं ध्यान, गुरुमंत्राचं जप, गुरुमंत्राचं चिंतन. ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मचिंतन करावं. गुरुमंत्रांचं जप, गुरुमंत्राचं चिंतन, गुरुमंत्राचं ध्यान, गुरूंचं ध्यान, गुरूंचं दर्शन आणि गुरूंचीच तपश्चर्या, गुरूंचीच सेवा. आत्म्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुक्तीसाठी, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी मुक्तीचा लाभ गुरुदर्शनाने प्राप्त होतो. गुरुकृपा महत्त्वाची. तरी तरी हे आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावी. गुरुकृपा लब्धी काळी पावे. आत्मसाक्षात्कार गुरुकृपेने प्राप्त होतो, गुरुदर्शनाने प्राप्त होतो, शक्तिपात दक्षिणेने प्राप्त होतो. गुरुसेवा ही महान सेवा आहे, ईश्वराची सेवा आहे. आईवडील गुरु असतात मुलांचे आणि ईश्वराच्या कृपेने गुरुकृपा प्राप्त होते. गुरुसेवा, मनुष्यजन्म दुर्लभ आहे, महापुरुषांची संगत दुर्लभ आहे, महापुरुषांचे सानिध्य दुर्लभ आहे, महापुरुषांची कृपा दुर्लभ आहे, संतांची कृपा दुर्लभ आहे, साधूंची कृपा दुर्लभ आहे, सद्गुरूंची कृपा दुर्लभ आहे, सिद्ध महायोगी पुरुषांची कृपा दुर्लभ आहे, योग साधना दुर्लभ आहे आणि ब्रह्मदर्शन दुर्लभ आहे, ब्रह्म साक्षात्कार दुर्लभ आहे, ब्रह्मसिंहासन दुर्लभ आहे, ब्रह्मपद दुर्लभ आहे, ब्रह्मवेत्याची संगती दुर्लभ आहे. श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनाच शरण गेले पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच. भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात, तू मला अनन्य भावाने, सर्व भावाने मला एकट्याला शरण ये. मी तुझा उद्धार करील, तुझं कल्याण करील आणि तुला आत्मशांती प्राप्त करून देईल आणि तुला पापमुक्त करील. असं भगवंताची वचन आहे, भक्ताला वरदान आहे आणि भगवंताचा भक्तांवर कृपा प्रसाद आहे, अनुग्रह आहे. भगवंताला शरण जाणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या उद्धार करून घेता आला पाहिजे. गणरायांची कृपा आहे. गणेश भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी आहे, गणेश पार्थिव गणेश पूजन आहे. गणपती ब्रह्मा आहे, दत्त महाराज ब्रह्म आहेत, गुरु ब्रह्मा आहेत आणि परब्रह्माची प्राप्ती करून दिल्याशिवाय राहणार नाही. सूर्यादृष्टीले प्राची जगा राणी व देह प्रकाशाची योगी पाहे. दिवाळी निरंतर ब्राह्मणाची दिवाळीचा सण म्हणजे श्रावणी पौर्णिमा, रक्षाबंधन नारळी पौर्णिमा, श्रवण नक्षत्रावर ऋग्वेदीची श्रावणी उपाकर्म, श्रावणी कर्म हे ब्राह्मणाचं श्रावण महिन्यातला वर्षाची दिवाळी आहे. ब्राह्मणाचा सण आहे श्रावणी पौर्णिमा, श्रावण महिना, श्रावणी कर्म, यज्ञोपवीत धारण. यज्ञोपवीत असल्याशिवाय पाणी पिता येत नाही, अन्न भक्षण करता येत नाही. यज्ञोपवीत अतिशय पवित्र आहे. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण हे तिन्ही ऋणांचा प्रत्यक्ष अन्न आंघोळे
लांबीचं यज्ञोपवीत धारण ब्रह्मसूत्र आहे. वेदमंत्र घोष करण्याचा अधिकार, गायत्री मंत्र अध्ययन पठन करण्याचा, तपश्चर्या अनुष्ठान करण्याचा अधिकार, गायत्री मंत्राने गुरुमुखातून गायत्री मंत्राचं ग्रहण करावं लागतं, गुरुकृपा लागते. यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार म्हणजे मौंजी बंधन, उपनयन संस्कार. ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करावं लागतं, वेदमंत्राचा घोष करावा लागतो, अग्निहोत्र करावं लागतं, पंचमहायज्ञ करावं लागतं, ब्रह्मयज्ञ करावा लागतो, आचार्यांची धर्मगुरूंची आईवडिलाची सेवा करावी लागते. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी देवऋण ऋषीऋण पितृऋणाचं प्रतीक म्हणजे जानवे. 96 अंगळे लांबीचं जानवं, 9 तंतूचं जानवं असतं. ब्रह्मचर्याला 2 जानवे.